नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला तांबूल करून दाखवणार आहे. हे पानाचं तांबूलमध्ये नवरात्रात देवीला जसं आपलं जेवण झाल्याबरोबर आपल्याला पान खायला पाहिजे, तसं देवीला पण जेवण झाल्याबरोबर तांबूल द्यावं लागते. म्हणून हे मी तांबूल बनवत आहे. पहा, आता हे पान मी धुवून घेतलेले आहे. या पाण्याचं तांबूल बनवणार आहे. तर हे पान मी धुवून घेतलेलं आहे. पहा, किती सुंदर पानं पण आहे. हे पहा, धुवून आणि आता हे पुसून घेणार आहे मी. त्याच्यात साहित्य घेतलेलं आहे. हे पहा, हे थंडाई आहे, काथ आहे, खोबरं आणि हे तीळ आणि हे गुलकंद, सोप, बडीशेप आणि हे सुपारी, चिकन सुपारी आहे, ओवा आहे, काथ आहे आणि लवंग आहे. हे साहित्य मी घेतलेलं आहे याच्यात टाकायला. आता मी हे जे पान आहे हे पुसून घेणार आहे. हे पान आहे ना, पूर्ण पुसून घेणार आहे छान. एक एक पान आपल्याला पुसून घ्यायचं आहे. पाणी नाही राहायला पाहिजे याच्यात. पाणी राहिलं तर मग ते तांबूल टिकत नाही. मुखवास पण म्हणते याला, तांबूल किंवा मुखवास. खूप छान होते. करून पहा तुम्ही एक वेळा. सुंदर मुखवास. हे अंदाजे मी कमीत कमी 25 पानं घेतलेले आहे. पहा, पूर्ण पानं आपल्याला पुसून छान स्वच्छ करून घ्यायचं आहे. नंतर आपण मग हे याच्यात आपण तयार करू. आता हे पानं आपण काय करणार आहे, याचे जे हे शेंडा आहे, देठ, हे काढून घ्यायचं आणि याचे बारीक बारीक तुकडे करायचे. हे पहा, खूप छान होते. हे 4-5 पानं घ्यायचे. हे समोरचा भाग पण काढून घ्यायचा आणि असे हे बारीक बारीक याचे पीस करायचे. हे पहा, आणि हे आता आपल्याला खलबत्त्यामध्ये काढलं तर अजून छान होते. पण आता खलबत्ता यावेळेस म्हणजे कसं राहिले नाही आता खलबत्ते, आणि आपल्याला जास्त करायचं आहे ना हे तांबूल. छोटे खलबत्ते आहे आपल्या जवळ, तर हे आपण मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. खूप छान होते. देवीचा आवडता हे आहे. जेवण झाल्यावर मुखवास देवीला आपण चढवतो. ते भजनात पण म्हणतात ना, शेवटी शेवटी तांबूल घालाना देवीला तांबूल भरवाना. भजनात पण आहे, नैवेद्य झाल्यावर तांबूल भरवतात. तर हे तेच तांबूल आहे हे देवीचं. पहा, खूप छान होते. पहा, आता हे आपण कापून घेतलेलं आहे आणि आता मी हे थोडे हे सोप वगैरे थोडी भाजून घेणार आहे. पहा,
हे पहा, हे सोप, ओवा, तीळ आणि खोबरं हे आता आपण भाजून घेणार आहे. खूप छान होते, करून पहा तुम्ही. आणि याच्यात आपण चुना टाकतो ना, तर चुना इतका उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी. म्हणजे कॅल्शियमची कमतरता भरून निघते चुन्यामुळे. आधी जे म्हाताऱ्या बाया होत्या, डिलिव्हरी झाली तर पान खायला द्यायचे आणि म्हाताऱ्या बाया म्हणजे पान खायचेच. आता म्हणजे लोकांना असं म्हणजे शरम वाटते पान खायचं, पान कसं खायचं म्हणून. तर ह्या चुन्यामुळे आपल्याला कॅल्शियम भेटते. कॅल्शियमचं प्रमाण असते. डाळी शिजायच्या नाही आधी. डाळ शिजवताना पण चुना टाकायचे थोडेसे. जी डाळ शिजत नव्हती, आधी विहिरीचं पाणी राहायचं, तर ते विहिरीच्या पाण्याने काय व्हायचं, डाळी शिजत नव्हत्या, तर त्या डाळीमध्ये चुना टाकायचे डाळ शिजवायला. पहा, आता आपण हे जे पान आहे हे टाकून देणार आहे याच्यात. आणि हे टाकल्यावर आपण याच्यात हा मसाला भाजलेला टाकू आपण. हे पहा, सोप, तीळ आणि ओवा, खोबऱ्याचं कीस हे घेतलेलं आहे आपण याच्यात. आता याच्यात आपण हे सुपारी आहे, चिकन सुपारी, हे टाकणार आहे आणि थोडं काठ टाकणार आहे. हे पहा, थोडं काठ टाकणार आहे याच्यात, जास्त नाही टाकायचं आहे. 2-3 लवंगा टाकायचे आहे आणि काठ आपलं चुना खाली पडला, हे चुना टाकणार आहे. आणि हे गुलकंद याच्यात टाकून द्यायचं आहे. पहा, खूप सुंदर होते. मुखवास, हे मुखवास आहे. आणि याच्यात थोडी थंडाई टाकणार आहे मी. हे थंडाई आहे, हे थंडाई टाकणार आहे मी याच्यात. पहा, आता आपले हे झालेलं आहे. आता आपण मिक्सर मध्ये काढणार आहे. हे खूप छान होते, पहा तुम्ही. खूप सुगंध पसरलेला आहे आपला तांबूलचा.
थोडं आपण अजून फिरवून घेणार आहे. हे पहा, हे पहा. आता आपण आपलं तांबूल झालेलं आहे. पहा, आता मी तुम्हाला हे तांबूल काढून दाखवणार आहे. पहा किती सुंदर तांबूल झालेला आहे. हे पहा, पहा खूप सुंदर तांबूल झालेला आहे. आता आपण आपल्या आईला, देवी आईला हे तांबूल भरवणार आहे. पहा किती सुंदर तांबूल झालेला आहे. आपल्या देवी आईला हे तांबूल भरवणार आहे. पहा, हे तांबूल